नमस्कार. कृषी मित्र विनय कोठावदे हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आज जाणून घेणार आहोत 29 जुलै 2024ला काय कांद्याचे भाव होते आणि एक शासनाने एक निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेला आहे. तो म्हणजे कापूस आणि सोयाबीनला च्या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाची मदत सरकारने घोषित केलेली आहे. त्या विषयाने वर पण आपण आज बोलणार आहोत. सुरुवात करू जी न्यूज आहे सरकारने घेतलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये मदत. जो हे काढलेला आहे तर GR 29 जुलै 2024ला GR काढलेला आहे सरकारने आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांना देखील प्रस्तावना त्यांनी दिलेली आहे. आणि शासन निर्णय जो घेतलेला आहे तो मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये जे आहे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत अर्थसहाय्य मंजूर करण्याला मान्यता देण्यात आलेली आहे. हा एक चांगला निर्णय आहे. वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी 2,644.34 कोटी अशा एकूण 4,194 कोटी रुपयापर्यंत खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि जो हे आहे ते डायरेक्ट आपल्या शेतकऱ्याच्या बँकेत जमा होणार आहे. तुम्ही हा जो GR आहे तो तुम्ही आता सरकारच्या वेबसाईटवर म्हणा किंवा उपलब्ध आहे सार्वजनिक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना तो तुम्हाला इथे वाचता येऊ शकतो. एक आशादायक निर्णय म्हणता येईल. ठीक आहे, फुलना फुलाची पाकळी सरकारने मदत केली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण जाणून घेणार आहोत कालचे कांद्याचे भाव. मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, काल जो आहे कांदा आपण सिन्नरपासून चालू करणार आहोत. नायगावला एक मार्केट आहे, त्याच्यात एक अराउंड 700 क्विंटल जी आहे आवक झाली होती आणि कमीत कमी भाव जो आहे तो 2,600 रुपये आणि जास्तीत जास्त 2,700 रुपये तिथे जास्तीत जास्त 2,828 रुपये मिळालेला होता आणि जो ॲव्हरेज होता तो 2,700 रुपयाचा होता. त्यानंतर भाव आपण जाणून घेणार आहोत. पिंपळगाव बसवंत जे सर्वात मोठं मार्केट आहे नाशिक नव्हे तर पूर्ण भारतामधलं, त्यात अराउंड 285 ट्रॅक्टरची आवक झाली होती. पिकअप 235 आलेले होते आणि ॲव्हरेज जो आहे जास्तीत जास्त 3,001 रुपये, कमीत कमी 1,800 रुपये आणि सरासरी 2,750 रुपये त्याला भाव मिळाला होता. काही डाळिंबचे भाव आलेले आहे आपल्याला त्याच्यात, ते पण माहितीसाठी सांगतो तुम्हाला. डाळिंबची आवक झालेली होती 420 कॅरेटचे, कमीत कमी 70 रुपये गेलेले आहे, जास्तीत जास्त 2,260, सरासरी 1,800 रुपये कॅरेट पण गेलेले आहेत. टोमॅटोची आवक झालेली होती 2,610, कमीत कमी 50 रुपये, जास्तीत जास्त 730, सरासरी 590 रुपये हा टोमॅटोची रेट्स होते. नंतर लासलगावमध्ये पण तशीच परिस्थिती होती, साधारण 29 रुपये जास्तीत जास्त, नंतर कमीत कमी 1,326 आणि जास्तीत जास्त सरासरी जो आहे 2,675 जो भाव होता. नंतर निफाडचं जे मार्केट आहे तिथे देखील कमीत कमी 2,400 रुपये, जास्तीत जास्त 2,875, सरासरी 2,770 रुपये हा जो भाव होता. आणि त्यानंतर जर तुम्ही इथे गेलात पुण्या साईडला कडेगावचे आहे, कडेगाव उपबाजार समिती, तिथे पण 3,100 ते 3,200 रुपये भाव मिळाला होता. आणि जो मीडियम कांदा आहे त्याला 2,800 ते 2,900, गोल्टा कांद्याला 2,500 ते 2,700. पुण्या साईडला थोडेसे रेट जे आहे ते जास्त साईडला दिसतं आहे आपल्याला. श्रीरामपूरला जो आहे भाव होता तो देखील साधारण त्याच रेंजमध्ये होता, 2,600 ते 2,775मध्ये. त्यानंतर आपण आलो मनमाडला कमीत कमी 1,645, जास्तीत जास्त 2,700, सरासरी 2,440 रुपये हा जो भाव होता. येवलाला जो भाव होता तो कमीत कमी 900 रुपये आणि सरासरी 2,550 रुपये आणि जास्तीत जास्त 2,706 रुपये भाव होता. सोयाबीनचा भाव आलेला आहे आपल्याला. सोयाबीनला अराउंड कमीत कमी 4,000, जास्तीत जास्त 4,291 रुपये, सरासरी जो होता तो 4,261 रुपये होता. गहू होता कमीत कमी 2,340, जास्तीत जास्त 2,749 आणि ॲव्हरेज होता 2,600 रुपये तो आलेला होता. आणि चांदवडचं जे मार्केट होतं त्याला देखील साधारण कमीत कमी 1,680 रुपये
नंतर जास्तीत जास्त 2815 आणि ॲव्हरेज जो होता तो 2600 रुपये भाव होता. कळवणच्या मार्केटला पण तशीच परिस्थिती होती. साधारण जास्तीत जास्त भाव जो होता तो 3000 रुपये मिळालेला आहे आणि कमीत कमी होता तो साधारण 2300 रुपये मिळालेला आहे. सो हे होते बाजारभाव. आणि जर तुम्ही इथे गेलात नेवासा साईडला, नेवासा, तर तिथे पण साधारण जे होतं गोणीमध्ये तिथे भाव केला जातो. तो साधारण तो मुक्कल मोठा जो होता 2800 ते 2900 रुपये साधारण ॲव्हरेज भाव होता. आणि याच्यात जर एक छोटीशी एक न्यूज आलेली आहे आपल्याला, त्याच्यात तुम्हाला एक आयडिया येईल. सर्व कॉन्सॉलिडेटेड तुम्हाला ते एक न्यूज वाचून दाखवतो मी. त्याच्यात पण तुम्हाला एक आयडिया ओव्हरऑल येईल कांद्याच्या भावाची. सो जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या कांदा निर्यातीला किमान निर्यात मूल्यात 40% निर्यात शुल्क आकारले जाते आहे. मात्र असे असतानाही देशांतर्गत कांदा चांगल्या दराने विकला जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. पण सरकारने ताबडतोब कांदा निर्यातीसाठी लावलेले कठोर निर्बंध शिथिल केले पाहिजे, जेणेकरून बाजारभाव आणखी वाढतील आणि शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांमध्ये झालेले नुकसान भरून काढता येईल अशी इच्छा शेतकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. यासाठी शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील सरकार राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देऊ शकते आणि निर्यातीसाठी कठोर निर्बंध मागे घेतले असे बोलले जाते आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार कांदा निर्यातीसाठी असलेले कठोर निर्बंध घेणार का, हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. दरम्यान आज आठवड्यातल्या पहिल्या दिवशी राज्यातील कामठी कृषी बाजाराला सर्वोच्च दर मिळालेला आहे, जो मिळालेला आहे 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळालेला आहे. विक्रमी भाव म्हणता येईल आपल्याला. लोकेशन होतं कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती. या बाजार समितीला कांद्याला कमीत कमी 3500, जास्तीत जास्त 4500 आणि सरासरी 4000 असा भाव मिळालेला आहे. आता ही झाली एकच बाजारपेठ. आपण इतर बाजारपेठाचा देखील भाव घेणार आहोत. दिंडोरी वणीमध्ये किमान 2561, कमाल 2920 आणि सरासरी 2699 रुपये हा जो भाव होता. नाशिकमध्ये किमान 800 रुपये, सरासरी 2500 आणि कमाल 2900 रुपये भाव होता. सो मित्रांनो, हे मी ओव्हरऑल तुम्हाला कालचं जे मार्केट होता ट्रेंड कांद्याचा तो तुम्हाला आयडिया दिलेली आहे. प्लस आपण आज चर्चा केलेली आहे जो सरकारने निर्णय घेतलेला आहे सोयाबीन आणि कापूसला सरसकट जे आहे 5000 रुपये मदत देण्याचं, ते देखील एक स्वागतार्थ निर्णय म्हणता येईल आपल्याला. आणि तुम्हाला ही जी संकल्पना आहे आपली सकाळी 7 वाजता आपला जो व्हिडिओ येतो आहे ते कशी वाटते तुम्हाला त्याचा काही फायदा होतो आहे का, ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्यामध्ये इंटरॅक्शन म्हणजे संवाद होणे फार गरजेचे आहे, जेणेकरून मी जे नवीन तुम्हाला जे इन फ्युचर भविष्यामध्ये जे व्हिडिओ टाकणार आहे त्याच्यामध्ये मला काही ॲड करता येईल की कोणते तुम्हाला माहिती हवी आहे, त्यानुसार मी नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईल. सो माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा, जास्तीत जास्त शेअर करत जा. आणि ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी कृपया बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. मी प्रयत्न करणार आहे की सकाळी रोज 7 वाजता तुम्हाला हा जो आहे व्हिडिओ हा अपडेट मिळत जाईल, जेणेकरून तुम्हाला कालचे काय बाजारभाव होते ते तुम्हाला समजतील आणि त्यानुसार तुम्ही पुढे काय करायचं आहे तुमच्या कांद्याचं ते तुम्हाला निर्णय घेता येईल. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा. आणि आपलं जे चॅनल आहे ते शेतकऱ्याच्या कष्टाला आणि दाम मिळवून देण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहील या माध्यमातून मी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. भेटूया सकाळी 7 वाजता उद्या परत. धन्यवाद.